योग्याची संपदा त्यागाने शांती उभय लोके कीर्ती सोहळामान येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविशी केलिया फावला ठाविता दोला हो तृष्णेचा तो काहो कहावितो येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविशी तुका मने लाभ अकर्तव्या नावे तुका मने लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविशी विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांबुज तेजस स्फुरत्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मराठा वंशाचे कुलदीपक मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेच एक नतमस्तक त्यांचे पायी वैराग्य मार्ग अति दुर्गम तो करुणी दाविला सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज
दस्तापूर ग्रामी शुद्ध संस्कृती तेथे उगवले संस्कार गभस्ती जया स्मरता कळिकाळ नमते नमो सद्गुरु मारुती महाराज जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे यावर करे संतांच्या यावर करे संता पायावरी यावार करे संतांच्या यौक्याचे संपदा त्यागानी शांती उभय लोके कीर्ती सोहळामान येर येरावरी जायाचे उसले भाग्यस्थळी देणे झाडाविशी प्राप्त स्थळी पावन नगरी प्रभावती शहरामध्ये या स्नेह शारदा नगर भक्तांच्या गजानन महाराजांच्या भक्तांच्या वस्तीमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ भूषित आवलिया संत श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा प्रगट दिन उत्सव या निमित्ताने पाठीमागे चालू असलेला अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ इदं भागवतं पुराणम इदं भागवतं पुराणं इतिहासं ब्रह्मसंहितं यस्य श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते राधा भक्ति हरिज्ञानं ताभ्यां या च समन्विता तां श्री भागवतीं गाथां वंदे युगल रूपिणी ज्यांच्या सुमधुर मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात ते भागवताचार्य हरिभक्तीपरायण विश्वास महाराज घोडजकर यांच्या वाणीतून आपण ही कथा श्रवण करत आहात। श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये या सप्ताहामध्ये चालू आहे। आपल्या परभणी शहरातील हे प्रसिद्ध देवस्थान इथेही तेवढाच महोत्सव आध्यात्मिक मनोदयातून होतोय, भक्ती मनोदयातून होतोय। मला आनंद याचा वाटतो या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाची निवड केल्या जाते। आता या माझ्या इकडच्या बाजूला एक प्रत्यक्ष स्वर्गातून अवतरलेली गंधर्व मंडळी उभा राहिल्यासारखी मला वाटते। इकडच्या बाजूला सुद्धा हे सर्व वारकरी संप्रदायातल्या चालीतील प्रमाण म्हणणाऱ्या विभूती आहेत। हे विशेष आहे। आपण समोर जमलेली सर्व विद्वज्जन मंडळी तुमच्या सानिध्यामध्ये 9 वाजलेत। आपल्या सेवेचा वेळ आहे 8 ते 10। एका तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न असेल सहकार्य करावं। विठाला
आताच म्हटलं मी वारकरी संप्रदायाच्या नियमात भजन होतंय आणि उतरणी विसरली विठाला. यच्चावत मनुष्य देहामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी किंबहुना मानवी देहाची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय रूढ असताना सर्व संप्रदायामध्ये अग्रगण्य, सर्व संप्रदायामध्ये श्रेष्ठ, सर्व संप्रदायामध्ये मूलभूत पाया रचित संप्रदाय दादा हॅलो जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आहे. मी या संप्रदायाचं नाव घेत असताना थोडं चकारानं बोलतोय. व्याकरणामध्ये चला विशेष महत्व आहे. व्याकरण भाषा अशी सांगते जर वाक्यामध्ये च आला असेल तर निश्चिततेचा बाणा आहे तो. सर्व संप्रदायामध्ये हॅलो अग्रगण्य श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आबलापासून वृद्धापर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, अज्ञानापासून सज्ञानापर्यंत, सर्व योनीपासून मानव योनीपर्यंत सर्वांना घेऊन जाणारा जगाच्या पाठीवर जर कोणता संप्रदाय असेल असा प्रश्न कदाचित तुम्हाला आला असेल तर त्या संप्रदायाचं एकमेव नाव आहे वारकरी संप्रदाय. विठाला या संप्रदायाच्या माध्यमातून चालू असलेली ही भक्तिमय सेवा या सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन सेवा पुष्प माझ्यासारख्या सामान्य पामराकडे आपण जबाबदारी दिली आहे. दादा या गादीवर या जागेवर उभा राहून 1 तास 2 तास बोलणं बोलणाऱ्याला सोपं वाटत असेल पण जबाबदारी मोठी आहे. एखादा बोलका वक्ता असेल, एखादा अभ्यासू व्यक्तिमत्व असेल, त्याला 2 तास म्हणजे एरी बोलता येईल असं त्याला वाटेल. पण या संप्रदायाच्या या जागेवर उभं राहणं जबाबदारी फार मोठी आहे. आणि ती तुम्ही सर्वजण गजानन महाराज कमिटीच्या मंडळीने यावर्षी एक तरी भूमिपुत्र आपला असावा अशी काय त्याची भावना झाली असावी, या भावनेनं सोपवली. त्याच तुमच्या हेतूला साध्य करण्याचा प्रयत्न असेल. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत श्रेष्ठ देहू निवासी भक्त वत्सल वैराग्याची मूर्ती पंचमवेद निर्मित श्री संत जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत भक्ताच्या संपत्तीचं वर्णन समाजाच्या पुढे ठेवणारा आहे. विठाला आपण हा श्री संत गजानन महाराजांचा उत्सव अनेक वर्षापासून करत आहात. त्यामध्ये एका गोष्टीची भर पडली, त्याचा मला आनंद वाटला. हे भव्य दुबे या ठिकाणी तुम्ही सभा मंडप उभा केला. ऊन असू द्या, पाऊस असू द्या, मंडप लावायचा नाही, उडून गेला म्हणायचा नाही. कायमस्वरूपी संपदा उभी केल्याबद्दल गजानन महाराज कमिटीच्या सर्वच समूहाचं मनपूर्वक अभिनंदन. चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे. हा एक मोठा उत्सवच आहे. मोठं चांगलं तुम्ही कार्य केलेलं आहे. हा उत्सव जे चालू आहे ना, तसं तर मी असं म्हणत येतोय जरा या 15 दिवसात थोडासा आम्ही विषयाचा ट्रॅक बदललाय. तसं पाहिलं तर या भूतलावर मानवी देह जन्माला घेऊन येणाऱ्या मनुष्य योनीमध्ये
सर्वात भाग्यवान मनुष्य जन्म या भूतलावर मिळाला कोण्या पिढीला, असं जर कदाचित कोणाला शंका वाटत असेल तर ती तुम्ही आम्ही पिढी आहोत. आपल्या पाठीमाग अनेक पिढ्या मनुष्य देह घेऊन गेल्या. आजोबा पंजोबा खापर पंजोबा आदी करून पुढेही अनेक पिढ्या होतील, पण सगळ्यात भाग्यवान पिढी तुमची आणि माझी आहे. त्याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे भारत देश आहे. देवधर्माचा पूजक देश म्हणून जर ओळखला जाणारा देश असेल तर भारत देश आहे. नातेसंबंधाचा आदर धरून आयुष्यभर सन्मानानं नातेसंबंध वागवणारा देश म्हणून ओळख जर कोण्या देशाची असेल तर भारत देशाची आहे. आणि त्या देवधर्म पूजकाच्या देशातील भगवान परमात्मा 500 वर्षापासून किंबहुना त्याच्याही आधीची गोष्ट राहुतीमध्ये होता. आपला देव कुठं होता? अरे जगाच्या पाठीव एकतर देश असा आहे की त्या देशामध्ये देवदेवतांची आदरपूर्वक पूजा केली जाते. अरे जगाच्या पाठीव एकतर देश असा आहे की त्या देशाची ओळख आहे साधू संताचा देश म्हणून. मंडळी, जेथे हरीचे दास दास जन्म घेते हरीचे दास, जन्म घेते हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते हरीचे दास शहरात राहणारी मंडळी आपण सुशिक्षित आहात. आपण शिक्षणामध्ये तरबेज आहात. आपण माझी भाषा समजू शकता. या जगाच्या पाठीवर सैन्य पाहायचं असेल तर आपल्याला चीनला जावं लागेल. तेवढं सैन्य कुठं नाही, पण एक नवल आहे त्याच्यामध्ये. दत्ता महाराज, चीनला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सैन्य आहे, पण त्या सैन्याचं नाव काय आहे? त्या सैन्याचं नाव आहे मुक्ती सेना. देश कोणाचा आहे? मुस्लिमांचा आहे. आणि सेनेचा दलाचं नाव काय दिलेलं आहे? मुक्ती सेना. जगाच्या पाठीव चीनला जर सैन्य पाहायचं असेल तर चीनला जावं लागेल. जगाच्या पाठीव जर जिद्दी माणसं पाहायची असतील आपल्याला जपानला जावं लागेल. तितके जिद्दी कुठंच नाहीत. अरे भूकंपाच्या उद्रेकावर वसलेला देश म्हणजे जपान आहे. आणि या जगाच्या माणसाचं आयुष्यमान काढलं असताना रेकॉर्डला असं आलं की जगात जास्त वर्ष जगणारे माणसं कोण्या देशात आहेत? तर त्याचं उत्तर आहे जपानमध्ये आहे. जिथे मरण्याची भीती जास्त, तिथे जगण्याची शक्यता जास्त करून दाखवली. जिद्दी लोक आहेत, चिवट लोक आहेत तिथे जास्त. जगाच्या पाठीवर सोनं पाहायचं असेल आपल्याला तर आफ्रिकेला जावं लागेल. जगाच्या पाठीवर संबंध, जगाच्या पाठीवर जर आपल्याला मुत्सदी लोक पाहायचे असतील तर अमेरिकेला जावं लागेल. जगाच्या पाठीवर फॅशन पाहिजे असेल आपल्याला तर फ्रान्सला जावं लागेल. आपल्याकडे काहीच फॅशन नाही. परंतु जगाच्या पाठीवर साधू पाहायचे असतील केवळ आणि केवळ भारत देशामध्ये यावं लागेल. इतक्या साधूंनी वसलेला हा देश आहे. अनेक संत, अनेक महंत, अनेक पंथ, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. संत महंत मेळे दिवस
देवाची राहुळे संत मंत मेळे दिवस जाय सुखाचा संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. जगाच्या पाठीवर जर तुम्हाला साधू संत पाहिजे असतील तर कुठे जावं लागल? भारत देशात यावं लागेल. इतका साधू संतांचा देश. पण या देशामध्ये या देशातला देव 500 वर्षापासून कुठं होता? रावटीत. अरे रावटीमध्ये होता. रावटीमध्ये विदेशातले लोक साधू म्हटलं की कुठं भेटेल म्हटलं तर कोण्या देशाचं नाव सांगतात? विदेशातले लोक. सिकंदर ने कहा सुखरात से, सिकंदर ने कहा सुखरात से, क्या मैं तुझको लाऊंगा. सिकंदरनं आपल्या गुरुला विचारलं होतं, मी भारत देशाला जिंकून वापस येणार आहे, या हिंदुस्थान देशामधून तुमच्यासाठी काय आणू? सिकंदरनं विदेशात आपल्या देशाबद्दल काय चर्चा हे सांगायलो मी. सिकंदरनं विचारलं गुरुला, क्या मैं तुझको लाऊंगा, काय आणू तुमच्यासाठी? विजय का पट पाकर जब हिंद से लौट आऊंगा. विजयाचा पट घेऊन मी जेव्हा भारतातून वापस येईल तेव्हा तुमच्यासाठी काय आणू? त्यावेळेला सिकंदरच्या गुरुनं सांगितलं होतं, अगर यहाँ वहां चट तुम जाना, अगर वहां चट तुम जाना. तुला जर तिकडे सिकंदर जायचं असेल तर हमारे लिए भारत से एक ज्ञानी संत लाना. माझ्यासाठी जर काय आणायचं असेल तर भारत देशातून काय आण म्हटले? एक विद्वान साधुवान. इतका इतिहास विदेशामध्ये आपल्या भारत देशाला पाहतो या नजरेनं. आणि या देशातला देव कुठं होता? रावटीमध्ये. खरं भाग्यवान नाहीत का आपण? शरयू तीराच्या काठेला श्रीक्षेत्र अयोध्येमध्ये भव्य दिव्य मंदिरामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा श्रीराम लला मोठ्या उत्सवामध्ये विराजमान झाले आणि त्याचे साक्षीदार आपण आहोत म्हणून भाग्यवान. विठाला म्हणून हे वर्ष आपल्यासाठी कसं आहे? भाग्याचं आहे, उत्सवाचं आहे. मी तर असं म्हणेल, भारत देशामध्ये सगळ्यात मोठं वर्षभर उत्सवाचं वर्ष असेल तर हे आहे. पुढचा भगवान परमात्मा श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा दिवस येईपर्यंत वर्षभर आपण काय करावं? पूर्ण सुवर्ण उत्सवाचं वर्ष. उत्सवच उत्सव करायचं हे वर्ष आहे. इतका आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्वजणांना. कदाचित कोणाला असं बोलत असल्यामुळे आजकाल काय झालं माहितीये का? लोकांची विचारसरणी एक थोडस विस्कळीत झाली. जर मंदिरावर महाराज बोलला तर लोकांना असं वाटू लागलेलं आहे, काय महाराज काय RSS कुण आलेत का भाजप कुण आलेत? मला सांगा, मंदिरात राम विराजमान होण्याचं वर्णन करण्याचा आणि पक्षाचा काही संबंध आहे का? बरं, आम्हाला काय कोण्या पक्षाच्या बाजूने बोलण्याची गरज आहे? सांगू का आम्हाला का म्हणून गरज नाही? अरे हे पक्ष येतील आणि जातील. आता आपल्या देखत बरेच पक्ष संपले, बरोबर आहे. पण माझा पक्ष जो आहे, माझा पांडुरंग पक्ष आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणारा पक्ष पांडुरंग पक्ष आहे. म्हणून मला कोण्या पक्षाच्या बाजूने बोलायची गरज नाही. हे वर्ष उत्सवाचं आहे हे निश्चित आहे. विठाला बरी जाण्याला म्हणजे दूध जरा जरा त्या पातेल्यामध्ये प्रगतीला आलं, वरी येऊ लागलं. दूध जरा अर्ध पातेलं वरी आलं, अर्ध्याच्या वरी आलं. आणि त्या बाईसाहेबला फोन आला. फोन जरा लाईफ टाईम चालणारा फोन आला होता. म्हणजे बाईनं फोन घेतला आणि 2-2 तास फोनवर बोलत असेल तर फोन कोण्या गावचा म्हणायचा? गुरुजी.
माहेरचा म्हणायचं. तर माहेरच्या फोनमध्ये ह्या 2-2 तास बोलतात. ते पोरं कंटाळले तुमचे. पोराला जर आजीचा फोन आला आईला दे म्हणून, तर पोरग म्हणतं मी बाहेर आहे. पण ती आजी फार लेकीसाठी म्हणजे जिव्हाळ्याचं नातं. ती शेजारच्या घरी फोन लावून म्हणते बाई फोन दे बरं मला महिनीनं बोलायचंय. ती आजी आपल्या पोरीला म्हणते अगं बाळ्या बाहेर गेलाय म्हणून ह्या शेजारच्या घरी फोन केला. ती म्हणती बाहेर कशाचा घरीच आहे. माय म्हणती लेकराला मेल्या आजीचा फोन आला आणि मला सांगितलं नाही. ते म्हणते तुला सांगितलं असता ग पण 2-2 तास तू देतच नाहीच वापस. पोरं कटाळले तुमच्या फोनला. बरोबर आहे. बरं का बोलू नये एवढा वेळ, कारण ते आईचं नातं आहे, ते जिव्हाळ्याचं नातं. फोन मध्ये बाईसाहेब जरा गुंग होत्या आणि दूध जरा जास्तच प्रगतीला. पातेल्याच्या वरी 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 दूध यायला लागलं आणि आता दूध काठोकाठ आलं आणि आता दुधाला खाली उतरायचा टाइम आलाय. ते गुणानं खाली उतरत नसतंय, कारण खाली उतरणं म्हणजे त्याची आत्महत्याच ना. ते ज्या वेळेला उकळायला लागलं दूध त्यावेळेला खिडकीतून मालकानं पाहिलं ना आवाज द्याला, अरे दूध उतू गेलं. काय गेलं म्हटलं? उतू गेलं. उतू म्हणजे वरी आणि गेलं. उतू म्हणजे वरी आणि सौ म्हणजे आनंद, म्हणजे सुप्त गुप्त असलेला आनंद सामूहिकरित्या वरी येऊन प्रगट होतो, त्याला उत्सव म्हणतात. आणि तो जसा देशाचा उत्सव आहे तसा हा गजानन महाराजांनी उभा केलेला उत्सव त्यातली सेवा आहे. विठाला एवढं मोठं मंदिर आहे आणि मंदिराला शोभा कशा नाही? मंदिराला शोभा कशाला असते? एका ठिकाणी शास्त्रकार फार गोड सांगतात. शास्त्रकारानं सांगितलं स्त्री वस्त्र अलंकार आणि शारीरिक सौंदर्यानं शोभत नसते दादा. स्त्री वस्त्र अलंकार आणि शारीरिक सौंदर्यानं शोभत नसते दादा. स्त्री चारित्र्यानं शोभत असते. घोडा रंगानं कसा आहे? घोडा ताजा तबेलेदार कसा आहे यानं घोडा कधी शोभत नसतो दादा. घोडा धावतो किती याच्यावर घोड्याची शोभा आहे. याच्यावर घोड्याची शोभा. मंदिर किती मोठं आहे, मंदिराला खांब किती आहेत, मंदिराचा कळस सोन्याचा आहे का चांदीचा आहे का तांब्याचा आहे का रुपयाचा आहे का पितळाचा आहे, यानं मंदिराची शोभा नाही दादा. त्या मंदिरामध्ये तर रोज पूजा चालत असेल, त्या मंदिरामध्ये जर नित्य भजन होत असेल आणि त्या मंदिरामध्ये जर नित्य भक्त दर्शनाला येत असतील तर या सगळ्या गोष्टीनं मंदिराची शोभा आहे दादा. वक्ता बोलत असताना, मी याला श्लोक देणार आहे तुम्हाला. वक्ता बोलत असताना तो किती मोठ्यानं बोलतो यावर वक्त्याची शोभा नाही. तो किती आरडून ओरडून सांगतो यावर वक्त्याची शोभा नाही. वक्ता बोलत असताना तो वक्ता किती पटापटा बोलतो, शब्द फेक करतो, यावर वक्त्याची शोभा नाही दादा. शास्त्र म्हणते वक्ता किती रचनात्मक व्याकरण वापरून बोलतोय यावर वक्त्याची शोभा आहे. एखादी नदी वाहत असेल, त्या नदीमध्ये पाणी किती आहे, त्या नदीचं पात्र केवढं आहे, पाणी किती वेगानं वाहतं यावर त्या नदीची शोभा नाही दादा. त्या नदीमध्ये एखादा हंसाचा जोडा जर क्रीडा करत असेल तर यानं नदीची शोभा. एखादी सभा भरलेली आहे, लाखो माणसं सभेला एखाद्या राजकारणी माणसानं जमवलीत, सभेची शोभा किती माणसं जमले यावर कधीच होत नसती दादा. त्या सभेमध्ये शास्त्र पंडित विद्वान लोक किती आहेत यावर सभेची शोभा असते. शास्त्र सांगतं एखादा घराणा आहे, एखादा परिवार आहे, एखादं कुळ आहे, त्या घराण्यामध्ये किती माणसं आहेत, किती बलवान आहेत, किती धनवान आहेत, गाडी घोडी जमीन इस्टेट किती आहे त्या परिवारामध्ये, याच्यावर त्या परिवाराची शोभा नाही दादा. त्या कुळाची शोभा आहे त्या कुळामध्ये एखादा सत्पुत्र जन्माला आलेला आहे का, याच्यावर कुळाची शोभा आहे. शास्त्र सांगतं देशाची शोभा, तो देश केवढा विस्तीर्ण आहे याच्यावर नाही.
त्या देशाची लोकसंख्या किती जास्त आहे जगामध्ये याच्यावर देशाची शोभा नाही. त्या देशाचं उत्पन्न किती बलाढ्य आहे याच्यावर देशाची शोभा नाही. त्या देशाचा राजा किती धर्मशील आहे यावर देशाची शोभा आहे. आणि या त्रिजगताची शोभा काय काय त्रिजगतामध्ये असेल त्याच्यावर नाही दादा. त्या त्रिजगताचा स्वामी भगवान विष्णू आहेत म्हणून त्रिजगताची शोभा आहे. विठाला शिलेन प्रमदा, शास्त्रकार सांगतात शिलेन प्रमदा जवेन तुरंगो. जवेन म्हणजे वेगेन. उद्धव महाराज शिलेन प्रमदा जवेन तुरंगो. चारित्र्यानं स्त्री सुंदर दिसते, वेगवान धावल्यानं घोडा सुंदर दिसतो. नित्य उत्सवैर मंदिरं. जर मंदिरामध्ये नित्य उत्सव चालू असेल तर ते मंदिर सुंदर दिसत असते. दादा काय करायचं मोठं मंदिर असलं. बडे बडे मंदिर कौन काम के, बडे बडे मंदिर. खुर्ची द्या महाराजाला असली. कौन काम के भावा अगर नहीं पावे. चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, हवा घर नहीं पावे. चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे. त्याच्याशिवाय शोभा नाही दादा. एक नाद भागवतामध्ये ओवी आहे बघा. कोणाला आठवत असली तर मला एखाद दोन तुकडे आठवतात. कोणाच्या लक्षात असलं तर जरा पुरवणी करा. गोड ओवी आलेली आहे नाद भागवतामध्ये याच संबंधानं. कोण्या मंदिराला शोभा कशा नाही. हे मंदिर बांधलं या कमिटीनं त्याबद्दल बोलतोय आपण. कशाला शोभा आहे मंदिरानं. नाद भागवतामध्ये एकनाथ भागवतामध्ये ओवी आलेली, गोड ओवी आलेली आहे बघा. फार गोड त्यांनी वर्णन केलेलं आहे. फलेवीन तरुवर, फलेवीन तरुवर नामस्मरणे वीन मंदिर. अजून दोन तुकडे. फलेवीन तरुवर नामस्मरणे वीन मंदिर. सत्पुत्रे विन पवित्र वंश नसेची अन्यथा. विठ्ठला विठ्ठला भजन पूजन मंदिरामध्ये चालत नसेल तर त्या मंदिराला काही किंमत नाही दादा. आणि आपल्या गजानन मंदिरामध्ये रोज पूजा चालते. दर गुरुवारी एक उत्सव होतो. पिठलं भाकरीचा प्रसाद होतो. त्यानं मंदिराची शोभा आहे. शास्त्रकार सांगतात नित्य उत्सवैर मंदिरम वाणी व्याकरणेन. पुढं सांगितलं वाणी व्याकरणेन हंस मिथुरणेन नद्या. हंसाला शोभा कधी, नदीला शोभा कधी, हंसाची क्रीडा आहे. वाणीला शोभा कधी, व्याकरण असलं पाहिजे, त्यात रचनात्मक भाषा असली पाहिजे बोलणाऱ्या वक्त्याची, त्यानं त्याची शोभा आहे. सभा शास्त्र पंडित. सभेला शोभा कशानं. शास्त्र पंडित त्या सभेमध्ये लोक असले पाहिजे. सत्पुत्रेन
कुलम नृपेन वसुधा. चांगला मुलगा कुळामध्ये असेल तर त्या कुळाला किंमत आहे दादा. आणि देशाचा राजा धर्मशील असेल तर त्या देशाला किंमत आहे. विठाला त्यामुळे त्या देशाला किंमत आहे. तसं या भारत देशाला कशानं किंमत आहे तर साधू संताचा देश आहे म्हणून. अजून एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल, या भारत देशामध्ये एक राज्य आहे, त्या राज्याला शासन मान्य देवभूमी म्हणतात. हिमाचल. तुम्ही जर कधी हिमाचल उत्तराखंड. तुम्ही जर कधी हरिद्वारला गेला असताल, हरिद्वारून ऋषिकेशला जाणार असताना किंवा इथून पुढे जाणार असताना तर माझ्याकडे लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा. तुम्ही गाडीतून चाललात हरिद्वारून ऋषिकेशला, रोडवर शासनाच्या पाट्या असतात. आपल्या परभणीमध्ये प्रवेश करताना पाठी नाही का, महानगरपालिका परभणी आपले सहर्ष स्वागत करत आहे, तशा पाट्या आढळतील. देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे. कोण्या पाठीवर आहे? शासनाच्या. शासन मान्य या देशामध्ये एका राज्याला देवभूमी म्हणतात, ती शासन मान्यता आहे. आणि समाजानं मान्य केलं महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला समाज मान्यतेनं संत भूमी म्हणतात. म्हणून साधू संतांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. विठाला जगद्गुरु तुकोबारा या जगतात जन्मलेल्या माणसांना कोण्या गोष्टीचा संग्रह या जीवनामध्ये माणसानं केल्यानंतर तो माणूस जगामध्ये श्रेष्ठ ठरू शकतो, याबद्दलचा ओहापोहा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योगाची संपदा त्याग आणि शांती. योगाची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा
योग्याची संपदा त्यागानी शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान. संपत्तीचं वर्णन करतात जगद्गुरु तुकोबार. खरं तर आज अभंग घेताना मनामध्ये जराशी एक द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती माझ्या. कारण आज गुरुवार आहे. मोतीराम महाराजापासून वारकरी संप्रदायाची परंपरा अशी, गुरुवारच्या दिवशी कीर्तनकार कीर्तनाला गेले असतील तर त्यांनी कोणाचा अभंग घ्यायचा? माऊलीचं चिंतन करायचं. सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराजांनी हा वारकरी संप्रदायाचा दंडक सांभाळला. जुन्या काही परंपरा शास्त्राला लागू नसल्या तरी आपण पाळल्या पाहिजे. मोठ्या माणसानं एखाद्या वेळेस तुमच्या नीतीला मोडून जरी एखादी गोष्ट सांगितली ते आपण काय केली पाहिजे? ती केली पाहिजे. कदाचित कोणाला प्रसंग माहित असेल, परभणी हे शहर रंगनाथ गुरुजीच्या नावानं ओळखतंय. माऊली ज्ञानोबराचा सोहळा चालू होता. सद्गुरु मोतीराम महाराज पायी चालत होते. कुठं? सोहळ्याला. साक्षात वैराग्याचा झल्लाळ येते. पायी चालत होते आणि चालता चालता गाडीमध्ये बसून रंगनाथ गुरुजी सोहळा करीत होते. थकले होते. गुरुजी कशात होते? गाडीत. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी गाडीत होते. शिंदे साहेब. मोतीराम महाराजांसोबत मारुती महाराज होते म्हणा. नवीन नवीन मी ऐकलेला आहे जुन्या महाराजांचा हा दृष्ट. मी तर त्या काळात नव्हतो. मोठा माणूस भेटला म्हणजे आपण जावं आणि दर्शन घ्यावं. तयाची अचरता पाऊले पाहुणी पाऊली सात्विक श्रद्धा चाले का तेच आहे ठेविले त्याची फळ फळ जैसे त्याची फळ तेची फळ. मौली ज्ञानोबा सांगतात, जर आपल्यापेक्षा अधिकारी माणूस भेटला आपण तर काय केलं पाहिजे? त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन कशाला म्हणायचं? पायावर डोकं ठेवायचं त्याला म्हणायचं का? पाया पडणं कशाला म्हणायचं? साधूच्या पाया पडणं म्हणजे काय? आपण गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये रोज दर्शनाला येतो. दर्शनाला येतो म्हणजे काय? एखादे साधू संत महाराज आले, हे वैराग्य सत्पुरुष आहे आपल्या भागातलं व्यक्तिमत्व. मी लहानपणापासून या व्यक्तीला पाहत आलोय. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही उगं यांच्याकडे मौज म्हणून पाहायचं. आणि यांनी पहाटपासून त्या पद्मावतीच्या तिथे झाड होतं, औदुंबराचा वृक्ष, त्याला येडे घालायचे. किती वर्ष झालीत की महाराजाला येणं अन्न सेवन केलं नाही. खूप साधू आहेत या जगात. पण खरं सांगू का, लौकिकाचा लोभ धरून न धरता जे साधना करतात ना, लोकांचे दुर्लक्ष असते हो त्यांच्याकडे. जे खरी सेवा करतात ना, या कलीच्या काळामध्ये त्यांचा तेवढा झंझावात चालत नाही. तो लोकांमध्ये ते माणसं तेवढे प्रसिद्ध नसतात. ऐका कलीचे महिमान असं त्याची हृदय जन पापा देती अनुभव धन करती हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान असं त्याची हृदय जन पापा आपला विषय चालू होता. मोतीराम महाराज वारी करत असताना ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजीला पाहिले. विषय काय चालू आहे आपला? आज माझ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती की आज गुरुवार आहे. गुरुवारचा दंडक मोतीराम महाराजांनी घालून दिलेला आहे आपल्याला, ठाकूरबानं घालून दिलेलं आहे आपल्याला, मारुती महाराजांनी घालून दिलेलं आहे आपल्याला. गुरुवारी माऊलीचं वर्णन करायचं. काय करावं?
द्विधा परिस्थिती निर्माण झाली. काही वेळेला परंपरा सांभाळावी लागतात. प्रसंगावधानं एखादी सुटली तर सुटली, पण सांभाळावं लागतं. मोतीराम महाराज पायी चालू लागले. मारुती महाराज सोबत होते. गुरुजीची भेट झाली. गुरुजी गाडीत बसून होते म्हणे. मग गुरुजीच्या दर्शनाला गेले आणि पाया पडली. आपला विषय चालला पाया पडणं म्हणजे काय. माऊली ज्ञानोबरायची ओवी आपण दिली होती. तयाची आचरता पाऊले, पायावर डोकं ठेव म्हटले नाहीत. तयाचे आचरता पाऊले, संताच्या पाया पडणं म्हणजे त्यांच्या पायाचं आचरण करणे. आचरण करणं म्हणजे काय. मग संत घरी जात होते, घरून मंदिरात होते, मंदिरातून तिकडे बस स्टँडला जात होते, त्या पायाच्या मागे जाणं याला आचरण म्हणायचं का. नाही दादा. करूसाठी केले ते, करूसाठी केले ते, करूसाठी केले ते, करूसाठी केले ते, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते, करूसाठी केले ते, संती केले ते, करूसाठी केले. तयाचे आचरता पाऊले, एकदम कसं तंतोतंत बसतंय संतोष महाराज प्रमाण बघा. करू संत, ती दिंडी पुढे गेलेली, पुन्हा सापडायला अवघड जाते, ती गर्दी असती, पुन्हा आपली दिंडी सापडायची, ते वारीला जात आहे त्याला माहित. थोडा वेळ बोलले आणि ते मारुती महाराज सोबत जरा कावरो बावरो त्याला माहित होतं आता महाराजासोबत आपल्याला पळत जावं लागतं. बरोबर आहे, पळत जावं लागतंय, आपल्याला धावत जावं लागतंय. म्हणजे गडबड करू लागली. गडबड केलेली गुरुजीनं पाहिली आणि गुरुजी म्हणले जाऊ द्या ना आता, बसा गाडीत. काय म्हणले रंगनाथ गुरुजी म्हणले मोतीराम महाराजाला म्हणे बसा ना गाडीत. मारुती महाराजाला माहित होतं मोतीराम महाराज किती कडक साधना करतात, सोबत राहणाऱ्याला माहित असते. महाराज म्हणू लागले, मारुती महाराज हळूहळू नको 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 आपण आपलं दिंडीत जाऊ. हात दाबला म्हण मारुती महाराजाचा. मोतीराम महाराजांनी सांगितलं तू गब्बस, मोठ्या माणसाला नाही म्हणता येत नाही. तुला कळतंय का. अहो ते महाराज म्हणले वारी मोडल ना. आपला नियम काय, काय नियम आहे. गाडीत पाऊल टाकायचा नाही. एकदा आळंदीहून निघालं तेव्हापासून पंढरीच पांडुरंगाला भेटल्याशिवाय गाडीत पाऊल टाकायचं नाही. आपला नियम आहे किती वर्षाचा. आणि आता गाडीत बसल्यावर इतक्या वर्षाची साधना मोडल ना. मोतीराम महाराज मारुती महाराजाला सांगतात तू गप्प बस उग. बसली गाडीत दोघं. कोणाच्या गाडीत. गुरुजीच्या. गुरुजीच्या गाडीमध्ये. आणि त्या ही घटना कुठं घडली. उद्धव बुवाला चांगलं माहिती आहे कारण ते खूप सेवा करतात. ही घटना घडली फलटणच्या अलीकडं. फलटणचा मुक्काम होता म्हणे आणि फलटणला गेली. फलटण आल्यावर दोन रस्ते लागले. मोतीराम महाराज राहतात त्यांच्या दिंडीचा मुक्काम इकडल्या रस्त्याला आणि गुरुजी राहतात त्यांच्या दिंडीचा मुक्काम इकडच्या रस्त्याला. गुरुजीला माहित होतं. गुरुजी म्हणले आता महाराज, मोतीराम महाराज आता तुम्ही तुमच्या मुक्कामाला जावा आणि आमच्या मुक्कामाला जा. गुरुजी काहीच मोतीराम महाराज काही म्हटले नाहीत. हो महाराज, मोठ्या माणसासोबत कसं वागावं हे चाललंय आपलं. हो महाराज. खाली उतरली. गेली गाडी मोतीराम याची गुरुजींची. गाडी गेल्यावर आपली ती पडशी घेतली गुरुवर्य मारुती महाराजांनी आणि निघाले आपल्या बिराडाकडं. आवाज द्याला मोतीराम महाराजांना, मारुती थांब. कुठं चालला. ते म्हणले आपल्या बिराडावर. वारी राहिली ना म्हणले पायी. ऐका ना, जिथून गाडीत बसलो तिथं आपल्याला आधी काय करायचंय, वापस जायचंय. गाडीत जायचंय का पायी जायचंय. आणि
तिथून वापस यायचे. आता मारुती महाराजाला राहवलंच नाही. तवाच नग नग म्हणू लागली. त्याला माहित होतं हे आपले गुरु किती कडक वागतात. आपल्या गुरुचं माहित असतं शिष्याला. मारुती महाराज म्हणले महाराज क्षमा मागून बोलवतो. मग पुन्हा वापस जाऊन पुन्हा तिथून पायी याचं होतं तर गाडीतच बसायचं नसतं. इतकं मोठं बोलू नये मोठ्या माणसाच्या पुढे. पण महाराज बोलले म्हण मोठा माणूस सहन करतो लहान्या माणसाच. मोतीराम महाराज हसले. तुझं बरोबर आहे म्हणले. तुला नाही कळत. अरे म्हणले साधना मोडली तर चालते. नियम मोडला तो चालतो. शास्त्र मोडलं तर चालतंय. पण साधूच्या शब्दाचं उल्लंघन करू नये हे आमचं शास्त्र आहे. वचन न मोडी बोलिले दे, वचन न मोडी बोलिले दे, वचन न मोडी बोलिले दे, वचन न मोडी बोलिले दे. तुका म्हणे शेष सेविना आवडे, तुका म्हणे शेष सेविना आवडी, म्हणे शेष सेविना आवडी, तुका म्हणे सेविना आवडी. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले, वचन न मोडी बोलिले. काही परंपरा सांभाळल्या पाहिजे. काही अधिकाऱ्याचे वचन सांभाळले पाहिजे. आणि काही वेळेला शास्त्र सांभाळलं पाहिजे. साधूला काय विशेष अनन्य साधारण महत्व आहे. साधू एकार वागले नाहीत कधी. जे गोड असेल ते वागलेत. जे योग्य असेल ते वागलेत. अधिकार परत्वे न्याय देणारं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कोण असेल ते व्यक्तिमत्व साधू आहेत दादा. अधिकार परत्वे वागायचं त्याने. मोतीराम महाराज वापस गेले. आता याच्या त्याग आला, याच्यात शांती आली आणि याच्यात संपदा आली. विठाला ऐका. रंगनाथ गुरुजी मोतीराम महाराजाला म्हणतात बसा गाडीत. त्यावेळेला मोतीराम महाराजानं कशाचा त्याग केला. साधनेचा केला ना. बरं ते त्याग करायचा होता का. जे त्याग नियमाच्या प्रणालीत करायचा नव्हता ते सुद्धा केला. त्याच्यात शांती आली. शांती कोणती त्यांना माहित होतं. महाराजासोबत फलटण पर्यंत बसून जायचंय आणि तिथं उतरल्या पुन्हा पायी वापस येऊन पायी वापस जायचंय. मग थोडी चिडचिड व्हायला पाहिजे होती. थोडा राग यायला पाहिजे होता. शांती आली. संपत्ती कशाला म्हणायची. गुरुजीला कळालं नाही. गुरुजीला कळालं नाही का. यांना मी गाडीत बसतो म्हणतोय, बसा म्हणतोय म्हणजे मी बसून नेणार पुन्हा हे वापस येणार आहेत म्हणून माहित नव्हतं गुरुजीला. माहित होतं. पण गुरुजीनं यांची काय पाहिली. परीक्षा पाहिली. आणि परीक्षा पाहिल्यावर गुरुजी खुश झाले. आणि गुरुजीनं यांना काय दिला. आशीर्वाद दिला. नो आशीर्वाद ही संपत्ती आहे. गुरुच्या वचनासाठी वारी सोडून गाडीत बसणं हा त्याग आहे. आणि त्यासाठी होणाऱ्या परिश्रमाबद्दल खंत न बाळगणं ही शांती आहे. विठोबा आणि ह्या 5-6 दिवसात मी तरी सध्या फार घाई गडबडीत चाललोय. माझा प्रवास चालू आहे. कथा कीर्तन सर्रास सर्व चालूच आहेत.
आज तर तिसरा कार्यक्रम करतोय तुमच्या आशीर्वादानं सर्वांच्या, नाही का? मला आठवलं आपल्याला गजानन महाराजांच्या प्रगट दिनावर बोलायचंय. आमची चर्चा एके दिवशी झाली वाटतं दत्ता महाराजाची ना आमची, किंवा आता प्रगट दिनात कीर्तन आहे त्याला म्हटलं मी. आणि आपल्या भूमिपुत्राचा स्वाभिमान म्हणजे कोणी कीर्तन ठेवलंय आणि मी अशा साबडीत सापडलेलं आहे. पाठीमागची फौज साधी नाही आणि पुढची फौज साधी नाही. बरोबर आहे? इथं येडगाबाळ्यासारखं बोलायला जमल का? इथं उग वेळ धकून न्यायचं बोलायला जमल का? इथं तुमचं मनोरंजन करायची भाषा बोलायला जमल का? अरे तत्वाचंच बोललं पाहिजे. त्यात पाठीमागची फौज कीर्तनकाराची तत्ववेत्ते आहेत, सांप्रदायिक शास्त्रीय बोलणारे आहेत, पुढचेही आहेत. आपण काही ना काहीतरी पण चाकुरीत बोललो पाहिजे. मग विचार असा केला की कोण असं म्हणू नये गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे, मग महाराजांनी तिकडचं काही बोलायसारखं आपण घ्यावं की त्याच्यात शब्द तर बसाव. म्हणून जरा लक्षामध्ये आलं सहज. ती कधी आता सोनखेडून सकाळी येता येता भागवताला जाताना लक्षात आलं की आपण जरी योग्याची संपदा हे जर आपण घेतला तर याच्यामध्ये दोन लोकांचं साम्य आलंय. माऊली ज्ञानोबाराय आणि आवलिया संत गजानन महाराज दोघांच्या बऱ्याच अवतारिक क्रियेमध्ये साम्यता आलेली आहे. विठाला दोघांमध्ये साम्यता आलेली आहे. गजानन महाराजाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी योगी या नावानं संबोधलेलं आहे. गजानन महाराजाला बऱ्याच ठिकाणी असे प्रमाण आलेले आहेत. तुकडोजी महाराज विदर्भातले साधू, गजानन महाराज विदर्भातले साधू. विदर्भामध्ये जरा फकड साधू झाले. विदर्भामध्ये आपल्याकडे जरा शिस्तीचे साधू झाले. मराठवाड्यात साधूच आहे सगळे, फक्त त्यांच्या क्रियेमध्ये बदल आहे. पंढरपूरला चाललाय, कोणी रेल्वेनं जातोय, कोणी एसटीनं जातोय, कोणी फोर व्हीलरनं, कोणी टू व्हीलरनं, कोणी पायी. तसला प्रकार आहे. गुलाबराव महाराज कुठले? विदर्भातले गुलाब महाराज. त्याची वेगळीच आख्यायिका. आपल्याकडचे साधू कसे आहेत बघा तुम्ही. मराठवाड्यातल्या साधूचं बघा कसं आहे, ते मार्ग कसा आहे, आणि विदर्भातल्या साधूचा बघा कसा आहे. ते तुकडोजी महाराजानं गजानन महाराजाला योगी म्हटलंय. आता आपल्या वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे की आपण काही काही प्रमाण गाथ्यातले क्षपक घेईनच लवकर. तर माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे, गाथ्यातला क्षपक अभंग प्रमाण म्हणून म्हणायला काही अडचण नाही. कशामुळं? काळाचा प्रभाव म्हणून. या काळामध्ये महाराज लोक चारुळ्या म्हणायलेत, या काळामध्ये महाराज लोक दोहे म्हणायलेत, गाणी म्हणायचं. याच की तिकडं आता असं जरा हळूहळू यावं म्हणलं. या काळामध्ये महाराज लोक कीर्तनामध्ये शेरशायऱ्या म्हणायलेत, आणि या काळामध्ये सगळ्यात जास्त पाकिट त्या महाराजाला आहेत, ते जे महाराज कीर्तनात गाणे म्हणतात, गाणे म्हणायलेत. तुम्ही टाळ्या वाजवायला, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही गावसाहेब, संयोजकाकडे बघायला पाहिजे जराशी. नाही, संयोजक चतुर आहे. पॉम्पलेट पाहिलं की संयोजकाची आचारसंहिता कळते. कुठलं पॉम्पलेट? त्या गावाचं प्रदर्शन पॉम्पलेटवरच कळतंय. कोण्या विचाराचे लोक असतील ते. नाही जास्त बोलायची आम्हाला गरज नाही. आम्ही लोक रोज फिरणारे असतो. आम्हाला थोडं जर दिसलं तर आम्ही गावाची कुंडली काढतो. एकाशी ते कळे भात. हा, एकाशी ते कळे भात. काय जास्त लागतंय काय? तुमचं पॉम्पलेट पाहिलं कीच कळतंय किती शिस्तीतला हे सगळी टीम आहे. मग त्याच्यात अध्यक्ष आले, उपाध्यक्ष आले, कोषाध्यक्ष आले, ही सगळी मंडळी माझ्या खूप प्रेमातले इथे सगळे माणसं, खूप जवळचे माणसं आहेत. कारण माझं आयुष्य या भागात राहण्यात गेलं. बरोबर आहे ना? मला माहिती आहे खूप छान नियोजन राव साहेब, एक नंबर मस्त शिस्तीचं, संप्रदायाला शोभेल असं तुमचं नियोजन आहे. काही बोलायची गरज नाही.
योग्याची संपदा अभंग घेण्याच्या पाठीमागं कारण एवढं आहे, गजानन महाराजाला योगी म्हटलेलं आहे. कोण? तुकडोजी महाराजांचे दोहे माझ्याकडे आहेत ते. त्याच्यामध्ये योगी किंवा गजानन महाराजांचं साहित्य वाचा तुम्ही, वाङ्मय. त्या वाङ्मयामध्ये गजानन महाराजाला काय म्हटलंय? योगी म्हटलंय. जसे गजानन महाराज योगी आहेत तसे माऊली ज्ञानोबाराय निस्ते योगी नाहीत. ज्ञानराज माझे योग्याचे मागोले, ज्ञानराज माझे योगाची मागोले, ज्ञानराज माझी योगाची मागोली, ज्ञानराज माझे योग्याचे मागोले, प्रकट केली, प्रकट गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गजानन महाराज योगी असतील तर माऊली ज्ञानोबरा योग्याची माऊली आहेत. दोन्ही योगी आहेत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दोघ जण योगी आहेत आणि त्या योग्यांची संपदा सांगतात, संपत्ती नाही. थोडक्यात बोलतो 10 मिनिटे. व्यवहारिक संसारिक माणसानं केलेल्या संग्रहाला संपत्ती म्हणाव आणि परमार्थिक आध्यात्मिक माणसानं केलेल्या संग्रहाला संपदा म्हणाव. असं का म्हणाव? त्याला कारण आहे. दोन्हीला प्रमाण सुद्धा आहे. संपत्ती, आपल्या संपत्तीला संपत्ती म्हणाव, आपली संसारिक माणसाची. तुम्ही काय संग्रह केला? गाडी, घोडी, जमीन, इस्टेट 7-12 वाढविल्या, सोनं वाढवलं, बँक बॅलन्स वाढवलं. म्हणून आपण केलेल्या संग्रहाला काय म्हणायचं? संपत्ती. संपत्ती म्हणायचं. कारण जी तिच्या नावातच काय आहे बघा ना. तुमच्या आलं का नाही लक्षात? संपत्ती 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 हे ना काय का लक्षात? ती टिकत नाही. संपत्ती माणूस म्हणते ना, अरे संपत जाईल रे तू, जरा लय उडवा करू नको. म्हणजे त्याचं नाव काय? संपत्ती. जी टिकत नाही ती संपत्ती व्यवहारिक माणसाची. प्रमाण आहे ना, सत्ता संपत्तीचे वारे. हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. नाही का? प्रमाण दिलं ना. हे जाणारच आहे एक दिवस. आपली संपत्ती संपणारी आहे, त्याला संपदा म्हणायचंय. का म्हणायचंय? कारण तिथं कधीच कमी पडत नाही. नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाचे घरी सकळ संपदा, घरे सकळ संपदा, राजाचे घरी सकळ संपदा, घरे सकळ संपदा. नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. संपत्ती म्हणे जा
दोन प्रकार आहेत, लौकिक संपदा, अलौकिक संपदा, अलौकिक संपदा आणि लौकिक संपत्ती. व्यवहारिक संपत्ती संपदा तयाची नसरे कल्पांती मिळविला अंती देवलाव, मिळविला अंती देवलाव. संपदा गंगेच्याची वेळविला देवलाव, कधीच संपत नाही, खूप प्रमाण आहेत. इथं म्हटलं तुम्ही पाठांतराचे सागर आहेत, कधीच सरणार नाही. ती संपदा आहे आणि कधीच पुरणार नाही ती संपत्ती. ती संपत्ती व्यवहारिक माणसानं केलेल्या संग्रहाला संपत्ती म्हणतात. लौकिक संपत्ती आणि अलौकिक संपदा यांनी काय गोळा केलं याचं वर्णन केलेलं आहे, जी कधी संपणारी नाही. त्याच्यामध्ये दोन वर्ग. खरं तर अभंगाचे विशेष अंग बोलायचे राहिलेत आणि 10 वाजलेत, नाही का? आता आपल्याला कशा बोलायचे? त्याग आणि शांती ही संपदा आहे. थोडक्यात बोलतो, माणसाला जीवनामध्ये सुखी राहायचं असेल तर काय सोडाव कळाव आणि काय जोडाव कळाव. झाली ताळेबंदी जीवनाची. काय झाली? ताळेबंदी झाली जीवनाची. जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर काहीतरी सोडावं लागतंय आणि काहीतरी जोडावं लागतंय, काहीतरी टाकावं लागतंय आणि काहीतरी घ्यावं लागतंय. या जीवनाचा नाश करणाऱ्या गोष्टीला टाकायचं, त्याचं नाव त्याग आहे. मोकळं मोकळं बोलायला तू वेळ झाल्यामुळं आपण. आणि या जीवनाचा समारोप चांगला करणाऱ्या गोष्टी ग्रहण करणं, याचं नाव शांती आहे. या योगी लोकांची संपदा काय आहे? योग्याची संपदा त्या जे जे जीवनाला हिताला आडवं येणार आहे त्या त्या गोष्टीचा त्याग करणं, याचं नाव योग्याची संपदा आहे. म्हणजे त्या संपदेमध्ये दोन गोष्टी सांगितल्या, त्याग आणि शांती. ह्या दोन्ही गोष्टी बोलायच्या असल्या तर भगवद्गीतेकडे आपण वळलो की श्लोक ओवी श्लोक ओवी इतकं गोड चिंतन आहे, नाही का? त्यागावरही आहे, शांतीवर आहे. पण क्रम कसा दिला बघा ना. तुकोबारायांचे नाही, कुठल्याही संताच्या वाङ्मयाचे अभंगच असे असतात. शिस्त चुकत नाही त्यांच्या वाङ्मयात, क्रम चुकत नाही त्यांच्या वाङ्मयात, आदर चुकत नाही त्यांच्या वाङ्मयात, आणि शास्त्रात बसलेला असते. शांती आणि त्याग म्हणले नाहीत, त्याला का गवर यमक लावता येत नव्हतं काय पुढे? त्याग आणि शांती. आधी त्याग केल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही, असा क्रम आहे त्याचा. त्यागात शांती नंतरम. आधी काय आहे? श्रेय ही ज्ञान अभ्यासात, ज्ञानाध्यान विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागस, ध्यानात कर्मफल त्यागस, त्यागा शांती, त्यागात शांतीनंतर. आधी त्याग करावं लागतंय आणि त्याग केल्याशिवाय शांती येत नाही. मग त्याग कशाला म्हणायचंय? त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. अहंकारात वडावे, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे, अहंकारात वडावे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारात वडावे,
अहंकारा दौडावे. अहंकारच शांतीला भंग करणारा आहे, म्हणून अगोदर त्याग आहे. ज्याच्यात अहंकार आहे ते शांतीनं राहू शकत नाही. म्हणून त्याग आणि शांती या दोन गोष्टी केल्या त्रिजगतामध्ये त्या माणसाच्या कीर्तीचा सोहळा चालणार आहे. अशा पद्धतीचं बरंचसं भरपूर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बोलता बोलता आजच्या पुढे गेले, पुढची चाल आहे परत आपल्याला. आणि काय होतं माहितीये का, वेळेच्या पुढे गेल्या खरंच काही माणसं जर खरे श्रोते असतील तर म्हणतील होऊ द्या महाराज अजून अर्धा तास. पण आमचे टाळकरी आमच्या अगोदर उभा राहिलेले असतात महाराजाच्या आधी अर्ध्या तासानं. आणि महाराजाचं बोलणं झाल्या तुम्हाला 15 मिनिटं पुढचं करायचं आहे विधी, बरोबर ना, उत्तराभंग वगैरे. म्हणून आपण आपल्या आणि शहाण्या माणसानं वेळ सांभाळलेली बरी असते. वेळ जाणावी चतुरी चतुरी, चतुर माणसानं मर्यादा ती बरी, मर्यादा ती बरी. वेळ जाणावी चतुरी, चतुर माणसानं वेळ पाहून वागलं पाहिजे. मी घड्याळ पाहून म्हणेन बरं काय, तसं म्हणलं अप्रचार होईल, बरोबर आहे. वेळ प्रसंग पाहून वागलं पाहिजे, कोण्या वेळात काय करायचं, म्हणून खूप बोलायसारखं आहे. आणि आपण माणसं शिस्तीनं बसले आले, सगळे शांत दांत उदार, कुठं गर्दा नाही, कुठं कलकल नाही. आम्ही खूप सप्त्याला जातो, पण इतकं वातावरण शांत नसतंय. श्रवणीय श्रोते कसे असावे याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आहात समोरची. ते म्हणायचं आरडायचे, तुम्हीच आरडा काय आरडायचं, आम्ही बसतो नाही नाही, आपल्याला अधिकार दिलाय ना त्यांनी, शांत बसून ऐकण्यासाठी आपल्याला अधिकार दिलेला आहे. मंडळी, या पद्धतीने जमेल तशी आपल्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याचा मतितार्थ असाच असेल असं नाही, पण जो वक्ता उभा राहतो त्या वक्त्याच्या समोर त्याला जे काही प्रतिपाद्य विषय मांडायचं ते त्याच्या स्वातंत्र्यपणानं दोन्ही बाजूने ही सगळी मंडळी मातबर मंडळी. आमचे गुरुवर्य ठाकूरबुवा आहेत. प्रल्हाद महाराज म्हणजे सांप्रदायिक शिस्तबद्ध प्रमाण म्हणणारे गायक आहेत. आमचे उद्धवबुवा मोतीराम महाराजांच्या सेवेमध्ये आयुष्य घातले. खूप सेवा प्रामाणिक असते उद्धव, आमचे मित्र आहेत ते चांगले. आणि तुमच्या परिसरात त्या विद्यार्थ्याला घडवायचं काम करतात. पुन्हा ते परभणीतली प्रसिद्ध शाळा म्हणजे गांधी विद्यालयाचे शिक्षक आहेत. आणि महाराष्ट्रातलं प्रसिद्ध संस्थान म्हणजे मोतीराम महाराजाचं स्थान. आणि त्या मोतीराम महाराजाच्या संस्थेचे पुन्हा ते कार्यकर्ते सेवक आहेत. सेवक कसं म्हणू आपण संतांची, बरोबर नाही. इकडच्या बाजूला मस्त आमचे अभ्यासू मित्र दत्ता महाराज आहेत, गोविंद बुवा आहेत. आमचे परिसरामध्ये कुठेही बुवा उभाच असतात. त्यांच्या बाजूला उभा राहिलेले मारुती महाराजांचा टाळकऱ्याचा फड म्हणजे पिंगळीचा प्रसिद्ध फळ होता त्या काळात. नाही का, पिंगळीचा प्रसिद्ध फड होता त्या काळामध्ये. पिंगळीसारखा फड नाही आपले ते दादा आता आहे. अहो आता असण्यात महाराजाच्या समोर असण्यात लई फरक आहे हो. सासू समोर संसार, बापाच्या माघारी अभ्यास करण्यात आणि बाया बापाच्या समोर लई फरक आहे हो. सासू समोर, सासू समोर नाणं, सासू समोर नाणं, माघारी नाणं, संतुकराव लई फरक आहे. अरे अग्नीवर तापणं सोपं आहे का काय. मारुती महाराजाच्या काळामध्ये पिंगळीचा नियम, पिंगळीचा सप्ताह प्रसिद्ध होता. आणि त्या सप्त्यातले एकूण विठ्ठल महाराज ठाकरवा आम्ही जवळपास 10-12 वर्ष तरी आम्ही सोबत राहिलो असतो नाही का. आता महाराजांना आम्हाला सोडून दिलं. आता आम्ही आमच्या गाडीमध्ये दोघंच असायचे. ठाकरवांनी एवढा मोठा माणूस पण फार प्रांजळ, मला खूप चांगली साथ मिळालेली त्यांची. संतोकरावनं आम्ही खूप सप्त्याला 7-7 दिवस सोबत राहिलो. आणि ते मला वयस्कर आहेत, माझ्यापेक्षा पाठांतरातले आहेत, अभ्यासू आहेत, पण मित्रासारखा राहिलो. आणि आता बी आम्ही भांडत होतो नाही का. मजा येते हो, मजा येते त्याची. असं ही सगळी मंडळी माझीच आहे. हे आता पांडुरंगबुवा प्रसिद्ध परभणीतलं मृदंग वादनातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तुम्ही सगळे महान लोक आहेत. त्याच्यामध्ये बाबा या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांनी कित्येक वर्ष मौन व्रत धरलं. इकडे देवा आहेत,
देवा, आमच्या देवाचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत. कुलकर्णी देवा म्हणजे परभणीतलं चालतं बोलतं भजन आहे, न चालणाऱ्या माणसाचं चालतं बोलतं भजन आहे. वाह वाह. पायानं चालता येत नसेल तरी साधनेनं चालणारा माणूस आहे ती. बरोबर आहे. नाही तर माणसं तुमच्यासारखे कटाळा करतात, कुठे या, काय सोपं आहे का, ते खाली खडी असतात, मग ते दोन घेतलेल्या उगच काय उगच आहे का नाही. पण देवाला कंटाळाच नाही. असे सगळे माणसं इथं, हे सगळे तुम्ही मंडळी आल्या, तुम्ही सगळे बरं काय, असं म्हणू नका की याचं नाव त्याचं नाव, असं काही नाही. तुम्ही सर्वजण आलात. बोलता बोलता बराच वेळ झाला. आता काय झालं माहितीये का, आतापर्यंत बाहेरच्या पैलवानाच्या आपल्या आखाड्यात कुस्त्या होत्या. आता पहिलवान बी आपलाच आहे ना, आखाडा बी, म्हणून थोडं खेळीमेळी बोललो बरं काय. आम्ही एकाच आखाड्यात प्रॅक्टिस केलेले मल्ल आहोत. कोणी जुना असेल, कोणी नवा असेल, अशा पद्धतीने कार्यक्रम छान होतो. साहेब, असाच उत्सव चालत राहावा एवढी गजानन महाराजांच्या चरणाला विनंती करून सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. समाजामध्ये फिरत असताना समाजासाठी काही आध्यात्मिक व्यतिरिक्त बोलण्याचा काळ आलाय. म्हणून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. समाजानं आम्हाला खूप मोठं केलंय, खूप देणं दिलंय, त्यासाठी थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या काळामध्ये जातीमध्ये भांडणं होण्याचा प्रकार जास्त घडते. 2 शब्द बोलणारे सुशिक्षित माणसासमोर जास्त बोलायची गरज नसते. तुम्ही शहरातले माणसं आहेत, ग्रामीण भागात थोडं जास्त बोलावं लागतं, तुम्हाला थोडक्यात कळते. बघा, अनेक जातीमध्ये भांडणं घडतील अशा काही प्रक्रिया घडायला लागल्यात सध्या. मला कोण्या पक्षाला मला बोलायचं नाही, मला कोण्या व्यक्तीला बोलायचं नाही, मला तिकडं जायचंच नाही. मला माझ्या समाजाची गरज आहे म्हणून बोलायला. आता मी नांदेडहून आलो, एक वाद सोडून आलो. दापशेडला मोठी घटना घडत होती. माळी समाज आणि मराठा समाजाचं पेटलं होतं चांगलं महाराज. आणि गेलो तिथं. आम्ही जरा धाडसी माणसं आहेत, समाजासाठी कुठेतरी धाडसही केलं पाहिजे. त्या सोनखेडच्या पलीकडे बोललो आम्ही, तिथं ऐकलं लोक आहे ना, आता प्रेमानं राहिलेत. ऐका, राजकारणी लोकांचं काही नाही, ते कोण्या पक्षाचं असो, त्यांचा फायदा उद्याच्या इलेक्शनला कशात ते डाव टाकतात. ते माझं नीट ऐका काळजीपूर्वक, गैरअर्थ घेऊ नका माझ्या बोलण्याचा बरं काय. ते डाव टाकतात. ते काय असतं, समाजात 2 समाजामध्ये भांडणं जरी झाले तरी एक समाज तर आपल्याकडे येतोच. जातीमध्ये सध्या भांडणं पेटायला लागली. मग काय, ओबीसी आणि मराठा वाद खूप प्रयत्न झाला, पण हे लोक भांडले नाहीत. अरे, पिढ्या सोबत राहिलेले आहेत हे लोक, बरोबर आहे. कसे भांडतील हे लोक, नाही भांडणार. म्हणजे लोकांनी सरकारला नमवलं, लोकांनी राजकीय लोकांना नमवलं. सरकारला म्हटलं की एका बाजूला बोलल्यासारखं होते. राजकीय लोकांना नमवलं. जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी काही घटना झाल्या असतील राजकीय लोकांच्या, हे भांडले नाहीत लोक. ओबीसी मराठा बऱ्याच प्रकार घडला, पण भांडले नाहीत. आता मराठ्यामध्ये 2 गट झालेत. स्पेशल आरक्षण मिळालेला मराठा आणि कुणबी मिळालेला मराठा. मग याने भांडायचं का, याने भांडायचं. ऐका दादा, अरे आपण पिढ्या सगळ्या जाती समाजाचे माणसं एकत्र राहिलेले, कोणी लहान नाही मोठा नाही, एकमेकाला सहकार्य केलेले, एका कुटुंबातले भाऊबंद आहोत आपण. मला एवढीच विनंती करायची, तुम्ही सुज्ञ माणसं आहेत, कुठं गेला तिथं काय असतं, माउथ पब्लिसिटी इज ग्रेट पब्लिसिटी. तोंडी चर्चा केलेला प्रचार जो असतो ना, त्याच्यापेक्षा मोठा प्रचार कोणताच नसतो. कुठे गेले की आपण एकच म्हणलं पाहिजे. वाद काय भांडण करण्यात पडले हो, काय केलं या लोकांना आपल्याला, ते वरच्या लोकांचं असेल काही. म्हणून एवढीच माझी विनंती, मराठ्यातही 2 गट पडू देऊ नका. ओबीसी मराठा, माळी मराठा, ब्राह्मण मराठा असलं आपल्याला काही करायचं नाही. हे सगळे आपली माणसं आहेत, एवढीच विनंती माझी. हे माणसं सगळे कोणाचे आहेत, आपले आहेत. कोण्या राजकीय लोकांच्या शब्दाला बळी पडून आपल्या परिसरामध्ये वातावरण उगच खराब करून होऊ देऊ नका, एक विनंती.
मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे आवर्जून, की जरी कुठे एखाद्या वेळेस, आता हे सध्या आंदोलनाचा काळ चालू आहे, इलेक्शन जवळ आलं की आंदोलनं जास्त होत असतात कधी सुद्धा. तर हे लोकांना वाटतं की आता निवडणूक आली जवळ म्हणजे आपलं ऐकत आलं, भावना असतात लोकांच्या. आताच नाही, ही परंपरा चालत आलेली. इलेक्शन जवळ आलं की आंदोलनं वाढतात, निवडणुकीच्या तोंडावाल्यावर आपल्याला नाराज करायचे नाहीत, अशा भावना असतात. बरोबर आहे, होऊ द्या. माझी एक विनंती आहे, जे पोरं शिकायला आहेत 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर MBBS इंजिनिअरिंग आदी करून, या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोण्याच आंदोलनामध्ये रोडवर येऊ नका. विनंती आहे तुम्हाला, सांगतो. तुम्ही कोण्या समाजातले असू द्या, जर कुठे तुमच्या देखत तुम्ही सुट्टीचं गावाकडे आले आणि समजा काहीतरी गावात रस्ता रोको काही चालू आहे, तुम्ही जाता. बरोबर आहे, तुम्ही जाऊ नका. कारण तुम्हालाच आरक्षण मिळण्यासाठी तुमच्या जवळचे ते मोर्चे काढायलेत ना, आणि तुम्ही तिथं गेलात आणि समजा काही तिथं थोडीफार विस्कळीत घटना घडली आणि त्या कॅमेऱ्यामध्ये जर तुमचा चेहरा आला तर तुला आरक्षण मिळालं तरी नोकरी नाही मिळणार, केस पडल. बरोबर आहे. विनाकारण आपलं आयुष्य आणि भविष्य खराब करू नये. तरुण मुलांना शिक्षणात असलेल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही आंदोलनामध्ये जाऊ नका. तुमचं काम नाही आंदोलन करायचं. जे शिक्षणातून बाद झालेत, चौकून बाद झाली ते करतील. बरोबर आहे का नाही? ते गलत करायलेत, मला असं बी म्हणायचं नाही. ते मजा सांगावी, तू असं बोललास का म्हणून. काय झालंय आजकाल, बोलणं अवघड झालंय या सोशल मीडियामुळं. हो, पुन्हा शूटिंग चालू आहे, तेही बरोबर आहे नाही का. त्याच्यामुळं म्हणून सर्व जाती धर्माने एकत्रित राहा. शिक्षण चालू असलेल्या विद्यार्थ्यानं अजिबात, जरी तुमच्या गावात शांतीपूर्वक एखाद्या वेळेस आंदोलन चालू असेल तरी त्याच्यात तुम्ही जाऊ नका, ते तुमचं काम नाही. आणि आपलं भविष्य सुधारण्यासाठी संघटित राहावं सगळ्या समाजानं मिळून, एवढी विनंती करतो आणि शेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठला, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठला, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कुणे मेंढे पुढे उत्तर क्षमा परात्मा, नाही चारिला दे करम्या फुला, पावणे दाणे चोरा रखा पाया पैकी करा. क्षमा परात्मा, देव तुकाराम